श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दीपावलीची खऱ्या अर्थानं सुरुवात होते आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी किंवा धनतेरस. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी यांचं पूजन केलं जातं. या दिवशी भगवान कुबेर, गणपती बाप्पा, विष्णू भगवान, माता लक्ष्मी यांच्या पूजनाला महत्त्व आहे. तसंच यमदीपदान हा विधी केला जातो, जो वर्षातून फक्त याच तिथीला करता येतो. सोने, अलंकार, दागदागिने, मौल्यवान वस्तू, भांडे याच्या खरेदीसाठी धनत्रयोदशीसारखा दुसरा मुहूर्त नाही. दीपावलीमधील ही पहिलीच आणि अत्यंत महत्त्वाची अशी तिथी. धनत्रयोदशीची पूजा आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं कशी करावी, श्री गणेश, कुबेर, माता लक्ष्मी यांचं विधिवत पूजन कसं करायचं, भगवान धन्वंतरी यांची पूजा कशी करायची, कोणते मंत्र या दिवशी पठण करायचे, यमदीपदानाचा विधी कसा करायचा, यावेळी कुठला मंत्र पठण करायचा, या वर्षीचा म्हणजेच 2024 सालचा धनत्रयोदशीचा पूजेचा मुहूर्त कोणता, तसंच सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचा मुहूर्त कोणता, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. या सर्व तिथी वर्षातून एकदाच येतात. या पूजा आपल्याला वर्षातून एकदाच करायच्या आहेत. शास्त्रोक्त पद्धतीनं करा. आपल्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये देखील मी आपल्याला सोबत मंत्र दिले आहेत. मंत्र उच्चार करण्याचा प्रयत्न करा, मंत्र वाचा किंवा ऐकले जरी आणि फक्त सूचनांचं पालन करा. शास्त्रोक्त विधी आहेत, परंतु अवघड काहीच नाही. या पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपल्याला एक आगळंवेगळं समाधान नक्की लाभेल. आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लक्ष्मीपूजनाचा सविस्तर शास्त्रोक्त व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे. अगदी त्याच पद्धतीनं पूजा करण्याचा प्रयत्न करा. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, जे आयुर्वेदाचे जनक आहेत, माता लक्ष्मीचे भाऊ आहेत, सागर मंथनाच्या वेळेला ज्यांची उत्पत्ती सागरातून झाली, यांचं पूजन या दिवशी केलं जातं. भगवान विष्णूंच्या 24 अवतारापैकी भगवान धन्वंतरी हा एक अवतार आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, वर्षभर आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य लाभण्यासाठी भगवान धन्वंतरींचं धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजन करावं आणि सोबत धन्वंतरी मंत्र अवश्य पठण करावा. आपल्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ नक्की प्रदर्शित करेल. सोबत या मंत्राचं आपण पठण करायचं. तसंच आपल्या कुटुंबातील सदस्यांचं अपघात किंवा अपमृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी यमधर्माची प्रार्थना या दिवशी करतात. संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दक्षिणेकडे ज्योत करून दीपदान केलं जातं, म्हणजेच दिवा लावला जातो. त्याला म्हणतात यमदीपदान. यमदीपदान या दिवशी आपल्याला करायचं आहे. सोबत यमदीपदानाचा मंत्र देखील पठण करायचा आहे. तो मंत्र देखील मी आपल्या चॅनलवरती प्रदर्शित करेल. सोबत पठण करा. आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, कुबेर भगवान, गणपती बाप्पा यांचं पूजन करायचं आहे. असे सर्व विधी आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनं करायचे आहेत. आता आपण बघूया धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त काय, तसंच या दिवशी सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचं मुहूर्त काय. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी पूजन, गणेश, कुबेर, माता लक्ष्मीचं पूजन तसंच यमदीपदान हे सर्व विधी संध्याकाळी प्रदोषकाळी करायचे आहे. यावर्षी धनत्रयोदशी आली आहे 29 ऑक्टोबर 2024 रोजी. धनत्रयोदशीच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तो आहे संध्याकाळी 6:04 संध्याकाळी 8:33 ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळामध्ये धन्वंतरी पूजन, गणेश, कुबेर पूजन हे सर्व विधी करून घ्यावेत. यमदीपदानाचा जो मुहूर्त आहे तो आहे संध्याकाळी 6:04 ते रात्री 9:22 मुहूर्ताच्या वेळेमध्ये हे सर्व विधी करण्याचा प्रयत्न करा. परंतु काही कारणास्तव कामामुळे आपल्याला नाही शक्य झालं, हरकत नाही. थोडंफार मागं पुढं झालं तरी चालेल, परंतु विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीनं हे सर्व विधी नक्की करा. धन वाढवणारा दिवस असं याला म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. या वर्षीचा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचा धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून रात्री 8:20 एवढ्या काळात, म्हणजे दिवसभरात कधीही आपण खरेदी करू शकता. आता आपण पूजेची सुरुवात करूया. या पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं ते बघूया. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू, अक्षता, फुले, अष्टगंध,
गणपती बाप्पाची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, कुबेर यंत्र, कुबेर मूर्ती असेल तर पूजेत घ्या, श्रीयंत्र, सुपारी, नारळ, कलश, नाणी, विड्याची पानं, पंचामृत, सप्तधान्य. सप्तधान्यामध्ये धणे महत्त्वाचे आहेत, तीळ महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे धणे आणि गूळ याचा नैवेद्य या पूजेला दाखवला जातो. बाकीची धान्य आहेत, आपण तीळ, उडीद, हरभरा, तूर, मूग, गहू, तांदूळ यापैकी घ्यावीत. पूजा आपल्याला प्रदोष काळी करायची आहे, म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला करायची आहे. परंतु धन्वंतरी मंत्र आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत कधीही पठण करू शकता. संध्याकाळी 6 वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची. आपण 1 तास अगोदर पूजेची तयारी करावी. पूजेची जी जागा असेल, देवघराजवळ असेल, ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. आपल्या अंगणात रांगोळी काढावी, पूजेजवळ रांगोळी काढा. आपल्या चॅनलवरती मी अष्टमी ते अमावस्या अलक्ष्मी निस्सारण हा व्हिडिओ जो केला आहे, ती सेवा जर आपण करणार असाल तर 29 तारखेला ती सेवा अगोदर करून घ्यायची आणि त्यानंतर आपली धनत्रयोदशीची पूजा सुरू करायची. त्या दिवशी सेवा थोडी लवकर सुरू करा आणि मग ही पूजा सुरू करायची. अशा पद्धतीनं पूजेची तयारी करा. त्यानंतर एखादा चौरंग घ्यावा किंवा पाट घ्या. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. आपल्या घरात स्वामी महाराजांचा फोटो असेल, धन्वंतरी भगवान यांचा फोटो असेल, अवश्य ठेवा. नसेल हरकत नाही, माता लक्ष्मीचा किंवा नारायणाचा हा फोटो ठेवायचा. प्रथम आपल्या कपाळाला कुंकू लावायचं. पुरुषांनी कुंकू लावावं, महिलांनी हळद कुंकू लावायचं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदम हरती नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. आता कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं. त्यामध्ये फूल बुडवायचं. देवांवरती आणि आपल्या स्वतःभोवती आजूबाजूला त्या फुलांनी पाणी शिंपडायचं. आपण आता जागेची शुद्धी करतोय. पुढील मंत्र म्हणायचा, ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षंस बाह्याभ्यंतर शुचिः. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. जागेची शुद्धी झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे आपल्या स्वतःची शुद्धी करायची. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. सोबत शुद्ध जलाचं प्राशन म्हणजे शुद्ध जल पिऊन घेणार आहोत, ज्यामुळं आपल्या अंतर्मनाची शुद्धी होते, पूजेमध्ये आपली एकाग्रता होते, पूजा चांगली होईल. एक तामण घ्यावं. कलश किंवा तांब्या शुद्ध जलानं भरून घ्यायचा. पळी घ्यावी किंवा चमचा घ्यावा. भगवान विष्णूंच्या 24 नावापैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं. पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. असं आपल्याला 2 वेळा म्हणजे द्विराचमन करायचं आहे. आता डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. पुन्हा पाणी घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आचमन झाल्यानंतर आपण सर्व देवांना पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. हात जोडायचे. गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री महागणपतये नमः. इष्टदेवताय नमः. कुलदेवताय नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. ग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आता आपण या पूजेचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं. भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च
योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत अद्य एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं परमेश्वरप्रीत्यर्थं अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अद्य आश्विनकृष्ण त्रयोदशी प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये श्रीधन्वन्तरी कुबेर लक्ष्मीपूजनं करिष्ये मम अपमृत्युविनाशार्थ यमदीपदान करिष्ये असं म्हणून हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. आता आपण गणेश पूजन करणार आहोत. गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे असेल ताम्हणामध्ये घ्या, नसेल एखादी सुपारी घ्यावी. या सुपारीवरती आपण आता स्नान घालणार आहोत, त्यांची पूजा करणार आहोत. गणपती बाप्पाला 3 पळी शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी पंचामृत व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती स्थापन करायची. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. अशा पद्धतीनं गणेश स्थापना आधी करून घ्या. त्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला एक कलश म्हणजेच तांब्या घ्यायचा. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं, एखादी सुपारी एखादं नाणं टाकायचं. कलशामध्ये 5 विड्याची पानं टाकावी. त्यावरती नारळ ठेवावा. या कलशावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढायच्या. नारळावरती स्वस्तिक काढायचं. गणपती बाप्पाच्या शेजारी थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा. त्यावरती कलशाची स्थापना करायची. कलशाला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. हात जोडून कलशाची प्रार्थना करायची. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्फुटः कुक्षौ तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदेथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः अंगेश्च संहिता सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुनेच्छैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु कलशदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. अशा रीतीनं कलश पूजा झाल्यानंतर आपण आता माता लक्ष्मीला अभिषेक करणार आहोत. ताम्हणामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती घ्या. आपल्याकडे मूर्ती नसेल एखादी सुपारी घ्या. प्रथम माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. माता लक्ष्मीला आपण पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत. ओम श्री महालक्ष्मे नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री महालक्ष्मे नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. माता लक्ष्मीला आपण आसन दिलं. त्यानंतर माता लक्ष्मीचे आपण पाय धुणार आहोत. 1 पळी शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. आता आपण माता लक्ष्मीचे हात धुणार आहोत. 1 पळीभर पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं. माता लक्ष्मीला अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा 1 पळी शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. स्नानं समर्पयामी. आता 1 पळी पंचामृत माता लक्ष्मीवरती अर्पण करायचं. पंचामृत स्नान आपण घालणार आहोत. ओम श्री महालक्ष्मे नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता गंधोदक स्नान आपण महालक्ष्मीला घालणार आहोत. 1 पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू टाकायचं. अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता 1 पळी पाणी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती वाहत राहायचं. समजा मूर्ती नसेल सुपारी नसेल फोटोवरती दुरूनच आपण फुलानं पाणी शिंपडायचं आणि श्रीसुक्ताचं 1 वेळेला पठण करायचं किंवा श्रवण करा. व्हिडिओ लावून द्या. आपल्या चॅनलवरती श्रीसुक्ताचा व्हिडिओ आहे. फक्त आपण
एक एक पळी पाणी अर्पण करायचं. अशा पद्धतीनं अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची. अशा रीतीनं माता लक्ष्मीची स्थापना केल्यानंतर वस्त्र अर्पण करायची. ओम श्री महालक्ष्मे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता फुलं अर्पण करायची. हळद कुंकू व्हायचं. ओम श्री महालक्ष्मे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. सौभाग्य अलंकार असेल, ओटीचं सामान असेल ते देखील अर्पण करा. सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. अत्तर असेल अत्तर लावावं. नाना परिमलद्रव्यम समर्पयामी. माता लक्ष्मीला अशा पद्धतीनं स्थापन केल्यानंतर आपल्या घरात जर श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र असेल आपल्याला ते पूजेत मांडायचं आहे. श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र या दोन्हींनाही तामणामध्ये घेऊन स्नान घालायचं. श्रीयंत्राला स्नान घालताना अभिषेक जर आपल्याला शक्य झाला अवश्य करा. श्रीसुक्तानं अभिषेक करायचा. एक वेळा श्रीसुक्त पठण करा किंवा श्रवण करा किंवा ओम श्रीम नमः हा मंत्र 108 वेळा किंवा 11 वेळा 21 वेळा पठण करायचं. श्रीयंत्राला स्नान घालायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं आणि चौरंगावरती माता लक्ष्मीच्या शेजारी एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन श्रीयंत्र त्या ठिकाणी ठेवून द्यायचं. अगदी याच पद्धतीनं कुबेरयंत्र देखील आपण स्थापन करायचं. कुबेरयंत्र जर आपल्याकडे असेल तामणामध्ये घ्या. त्याला देखील शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. आपल्याला शक्य झालं एक वेळा पुरुष सुक्ताचं पठण करा किंवा श्रवण करा किंवा ओम श्री कुबेराय नमः या मंत्रानं पठण करायचं आणि स्नान घालायचं. कुबेरयंत्र स्वच्छ पुसून घ्या आणि चौरंगावरती श्रीयंत्राच्या शेजारी कुबेरयंत्र स्थापन करायचं. एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. तांदळावरती हळद कुंकू वाहून त्या ठिकाणी या तांदळावरती कुबेरयंत्र ठेवून द्यायचं. श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र या दोन्हींनाही गंधाक्षता फुलं अर्पण करायची. हळद कुंकू व्हायचं. ओम श्रीं नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. ओम श्री कुबेराय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर पूजन महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला जर शक्य झालं तर भगवान कुबेर यांचा मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः. कुबेर भगवान यांचं ध्यान करून या मंत्राचं यथाशक्ती 11 वेळेला 21 वेळेला पठण करा. आपल्याकडं जर कुबेर भगवान यांची मूर्ती असेल ही मूर्ती तामणामध्ये घेऊन मूर्तीला देखील अगदी याच पद्धतीनं पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा. पंचोपचारे म्हणजेच गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. चौरंगावरती स्थापित करायचं. समजा कुबेर भगवान यांचा फोटो असेल पूजेत मांडावा. या फोटोवरती दुरूनच फुलानं पाणी शिंपडायचं. हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. आत्ता सांगितलं तो कुबेर मंत्राचं पठण करायचं किंवा पुरुष सुक्ताचं पठण करा. कुबेर भगवान यांना कडुलिंबाचा पाला आवडतो म्हणून जर शक्य झालं कडुलिंबाचा पाला आपल्याला मिळाला वाहून द्यावा. मनोभावे आपण कुबेर भगवान यांची पूजा करा आणि दिवसभरात जेवढी शक्य होईल तेवढी मंत्रसाधना करायची. अशा पद्धतीनं विधिवत कुबेर पूजन झाल्यानंतर उजव्या बाजूला शंखाची स्थापना करा. आपल्याकडे शंख असेल अवश्य पूजेत मांडावा. नसेल हरकत नाही. शंखाला फक्त गंध लावावं. ओम श्री शंखाय नमः गंधम समर्पयामी. फुलं व्हावीत. पुष्पम समर्पयामी. अक्षता वाहू नका. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची. थोड्याशा अक्षता ठेवा. त्यावरती घंटा ठेवून द्यायची. हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री घंटाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. शंख आणि घंटेची स्थापना अशा पद्धतीने करून घ्यायची. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि म्हणूनच सोने चांदी नोटा मौल्यवान वस्तू आपल्याकडे असतील अवश्य पूजेत मांडायच्या. त्यांना स्वच्छ करून पूजेत मांडायचं. त्यांचं देखील विधिवत पूजन करायचं. गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महालक्ष्मे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. यानंतर पूजेमध्ये आपण जे फोटो मांडले असतील धन्वंतरी भगवान माता लक्ष्मी स्वामी महाराज कुबेर भगवान असतील या सर्व फोटोंचं पूजन करून घ्यायचं. प्रत्येक फोटोला गंधाक्षता फुलं अर्पण करायची. भगवान धन्वंतरी यांचा फोटो असेल अवश्य मांडावा. त्याचं पूजन करा. नसेल भगवान विष्णूंचा फोटोचं पूजन करावं. कारण भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक आहेत. फोटोचं पूजन करताना ओम श्री धन्वंतरे नमः
हा मंत्र मनातल्या मनात पठण करा. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची या दिवशी पूजा करावी. तसंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही धन्वंतरी मंत्र आपण या चॅनलवर मी नक्की प्रदर्शित करेल. आपण तो ऐकून सोबत पठण करायचा, परंतु नक्की पठण करा. आपल्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी धन्वंतरी मंत्राचं पठण करणं भाग्यकारक मानलं जातं. त्यानंतर आपण पूजेमध्ये जे सप्तधान्य मांडलेलं असतं, या सप्तधान्याची देखील पूजा करायची. यामध्ये प्रामुख्याने धणे आणि तीळ याचा समावेश करावा. बाकी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, गहू, तांदूळ, हरभरा, तूर, मूग इत्यादी सप्तधान्य घेऊन त्याचं पूजन करायचं. गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री सप्तधान्यभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. सप्तधान्य पूजेमध्ये मांडायचं कारण धनाची या दिवशी पूजा केली जाते आणि धान्य हे देखील एक प्रकारचं धन असतं. अशा पद्धतीनं पूजा जर केली, वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहते, बरकत राहते. अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर संपूर्ण पूजेला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. आपल्याला शक्य झालं तांदळाची खीर अवश्य करावी. तसंच या संपूर्ण पूजेला धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. ओम श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरे नमः नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरून हे मंत्र म्हणायचे किंवा श्रवण करा. यानंतर जोड पानावरती एक सुपारी, नाणं, बदाम, हळकुंड, खारीक ठेवावी. या पानावरती 1 पळी पाणी सोडून द्यायचं. म्हणजेच आपण आता जेवणानंतर तांबूल विडा अर्पण केला. ओम श्री धन्वंतरे नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलम समर्पयामी दक्षिणाम समर्पयामी. पूजेमध्ये नैवेद्य म्हणून फळं देखील आपण मांडावेत. अशा रीतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपण आरती करून घ्यायची. मंत्रपुष्पांजली आपण अवश्य म्हणा किंवा ऐका, कारण मंत्रपुष्पांजलीमध्ये भगवान कुबेर यांचं नामस्मरण केलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी मंत्रपुष्पांजली अवश्य म्हणावी. भगवान धन्वंतरीचं दर्शन घ्यायचं. आपल्या कुटुंबासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची. स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे प्रदक्षिणा मारायची. पुढील मंत्र म्हणायचा. या अनिकानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. या पूजेमध्ये काही चूक झाली असेल, काही राहिलं असेल, क्षमा प्रार्थना म्हणून हा मंत्र म्हणायचा. सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्यावं. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे धन्वंतरी मंत्राचं पठण श्रवण या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नक्की करावं. अशा पद्धतीनं आपल्याला शास्त्रोक्त विधिवत धन्वंतरी पूजन, धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर मग आपल्याला यमदीपदान करायचं आहे. यमदीपदान म्हणजे काय? आपलं आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं अपघाती मृत्यू किंवा अपमृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी धनत्रयोदशी या तिथीला संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला यमराजाचं स्मरण करून यमराजाला, यमधर्माला प्रार्थना केली जाते. दक्षिण दिशेला दिवा लावला जातो किंवा दिवे लावले जातात. त्यांची ज्योत देखील दक्षिण दिशेलाच करायची. यमराजाची प्रार्थना करायची की माझ्या कुटुंबाचं, माझं अपमृत्यू अपघातापासून संरक्षण होऊ दे. आणि हा विधी फक्त म्हणजे यमदीपदान या विधीचं वैशिष्ट्य असं आहे, वर्षातून एकदाच आणि तो पण धनत्रयोदशी या तिथीलाच फक्त हा विधी आपल्याला करता येईल. म्हणून सर्वांनी हा विधी अवश्य करावा. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी, संरक्षणासाठी यमदीपदान अवश्य करावं. यमदीपदान हा विधी स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. यमदीपदान कधी करायचं? धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 29 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री आपल्याला ही पूजा करायची आहे. म्हणजेच यमदीपदान करायचं आहे. मुहूर्ताच्या आत समजा नाही जमलं हरकत नाही, परंतु हा विधी आपण अवश्य करावा. आता आपण बघूया यमदीपदान कसं करावं. 2 प्रकारे आपण यमदीपदान करू शकता. कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा म्हणजेच पंती वापरून. कणकेचे आपल्याला 13 दिवे करायचे आहेत. कणिक घ्यावी, त्यामध्ये हळद टाकावी, मीठ टाकू नका आणि या कणकेचे 13 दिवे तयार करावेत. आणि सोबत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 मुटके देखील आपल्याला करायचे आहेत. 13 दिवे का करावेत? कुठलाही सजीव प्राणी त्याच्या शरीरामध्ये 13 वायू कार्यरत असतात आणि म्हणून त्याच्या देहाचं, शरीराचं चलनवलन सुरू असतं. या 13 वायूंपैकी कुठलाही एक वायू ज्या वेळेला दूषित होतो त्यावेळेला तो जीव म्हणजेच तो माणूस किंवा तो प्राणी बेशुद्ध पडतो
किंवा त्याचा मृत्यू होतो. 13 दिवे लावल्यानंतर ज्यावेळेला आपण दक्षिण दिशेला अशा पद्धतीनं यमधर्माची प्रार्थना करून हे 13 दिवे प्रज्वलित करतो, त्यावेळेला त्याच्या शरीरातील 13 वायूंचं संरक्षण होतं आणि हीच यमदेवाला आपण प्रार्थना करत असतो. यासाठी 13 दिवे या दिवशी लावतात. आपल्याला जर शक्य झालं आपण अवश्य 13 दिवे लावा. अशक्य असलं हरकत नाही, आपण एकच कणकेचा दिवा लावायचा आणि सोबत कणकेचे 2 मुटके ते देखील ठेवावेत. एक ताट घ्यावं किंवा तामण घ्यायचं, त्यामध्ये कणकेचे हे 13 दिवे घ्यावेत, 2 मुटके देखील घ्यायचे. प्रत्येक दिव्यामध्ये जोडवात ठेवायची. जोडवात म्हणजे 2 वाती एकत्र करून वात ठेवायची, कारण हे शुभ कार्य आहे. जरी आपण यमधर्माची प्रार्थना करत असलो तरी देखील लक्षात ठेवायचं हे एक शुभ कार्य आहे आणि म्हणूनच प्रत्येक पणतीमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये जोडवात ठेवायची, 2 वाती एकत्र करून ठेवायच्या. त्यानंतर हे जे ताट आहे ज्यामध्ये आपण हे 13 दिवे ठेवले आहेत, किंवा आपण जर एकच दिवा ठेवला हरकत नाही, तो तामणात किंवा ताटात घ्यायचा. या दिव्याची किंवा या दिव्यांची देवघरासमोर ताट ठेवून द्यायचं. त्या ठिकाणी हळद कुंकू पुष्प वाहून म्हणजेच फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर, आता बऱ्याच वेळा आपण फ्लॅटमध्ये राहत असतात, जागेची अडचण असते, हरकत नाही, फक्त दक्षिण दिशेला या दिव्यांची ज्योत होईल अशा पद्धतीनं आपण आपल्या घराच्या जस्ट बाहेर जरी ठेवलं तरी चालेल. दिवे ठेवताना घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचे. प्रत्येक दिव्याची ज्योत ही दक्षिणेकडे करावी. दिवे ठेवताना आपण जमिनीवरती प्रथम कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती हे दिवे म्हणजेच हे दिव्याचं जे ताट असतं किंवा तामण असतं हे ठेवून द्यायचे. दक्षिण दिशेकडे त्याची ज्योत करायची, दिवे प्रज्वलित करायचे. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. त्या ठिकाणी देखील या दिव्यांचं पूजन करायचं. गंधाक्षता फुलं व्हायची, हळद कुंकू व्हायचं आणि घरातील सर्व सदस्यांनी दक्षिण दिशेकडे हात जोडायचे, म्हणजेच यमधर्माला हात जोडायचे. यमराजाची प्रार्थना करायची. पुढील मंत्र म्हणायचा. मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्या प्रियताम मम. यमराजाची प्रार्थना करायची. हे यमराजा, मी सहकुटुंब सहपरिवार त्रयोदशीच्या दिवशी माझ्या कुटुंबाचं माझं अपमृत्यूपासून संरक्षण होण्यासाठी तुला हे दीपदान करत आहे. माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण कर, त्यांना दीर्घायुष्य दे, अशी विनंती यमराजाजवळ करायची. सहकुटुंब सहपरिवार यमराजाचं दर्शन घ्यायचं, दक्षिण दिशेला नमस्कार करायचा. हा दिवा किंवा दिवे रात्रभर असेच बाहेर ठेवायचे, आपोआप शांत होऊन द्यायचे. रात्रीतून जर समजा दिवा विझला किंवा कधीकधी प्राणी दिवा उचलून घेऊन जातात, खातात, हरकत नाही. दिवा प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे, ही प्रार्थना करायला महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी हे जे दिवे असतात याचं विसर्जन करायचं. जवळपास पाणी नसेल तर ओसाड जागी हे दिवे नेऊन ठेवून द्यायचे. आणि मी आपल्याला पुन्हा सांगेल, यमधर्माची ही प्रार्थना आहे, परंतु हा अत्यंत शुभ असा विधी आहे. प्रत्येकानं करावा, कुठलीही भीती शंका मनात न ठेवता मनोभावे करा, विधीपूर्वक करा. आता आपण बघूया धनत्रयोदशीची जी पूजा आपण मांडलेली असते त्याची उत्तरपूजा कशी करायची, कधी करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तरपूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या करायची, स्वच्छ कपडे घालायचे. संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. धन्वंतरी भगवान, कुबेर भगवान, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं. आपल्या कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये ऐश्वर्य नांदण्यासाठी, आरोग्य नांदण्यासाठी या सर्व देवतांची प्रार्थना करायची. यानंतर पुढील मंत्र म्हणायचा. यांतु देवगणा सर्वे पूजामादाय वार्षिकी इष्टकाम प्रसिद्धर्थम पुनरागमनाय च. कलशातील जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यायचं. आपल्या घरातील सदस्यांच्या अंगावरती देखील शिंपडायचं. नारळ असतो तो फोडून त्याचा प्रसाद करायचा. बाकीचं जे साहित्य असतं ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. आणि यमदीप दानाचे जे दिवे आपण रात्री ठेवलेले असतात ते ओसाड जागी किंवा निर्जन जागी नेऊन ठेवावेत. जवळपास पाणी असेल, पाण्यामध्ये विसर्जित करा. तर अशा पद्धतीनं धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे. धन्वंतरी पूजन, कुबेर पूजन, माता लक्ष्मीचं पूजन, यमदीपदान, उत्तरपूजा सर्व काही विधिवत करा, शास्त्रोक्त करा. सर्व मंत्र या व्हिडिओमध्ये दिले आहेत. मंत्र पठन नाही केले तरी चालतील, फक्त श्रवण करा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे
सूचनेप्रमाणे कृती करायची. धन्वंतरी मंत्राचं, यमदीप दानाच्या मंत्राचं श्रवण करा. मी नक्की व्हिडिओ अपलोड करेल. लक्ष्मीपूजनाचा असाच व्हिडिओ या चॅनलवर आहे, आपण तो देखील बघावा. त्यानुसार विधिवत पूजा करा. आपण बघितलं असेल अगदी याच पद्धतीनं आपण फक्त व्हिडिओ लावून दिला. फक्त अर्धा तासामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीनं या सर्व पूजा करू शकतो. मनोभावे पूजन करा. आपण याच पद्धतीनं ही पूजा करणार आहात का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही अडचणी असतील, शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. दीपावलीच्या पुन्हा एकदा आपल्याला मंगलमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री धन्वंतरे नमः.